मराठी व्याकरणातला एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वाक्यांचे प्रकार. तलाठी भरती असू देत, सरळ सेवा असू देत, MPSC असू देत, परीक्षा घेणारी संस्था TCS असू दे किंवा IBPS असू दे, वाक्यांच्या प्रकारावर प्रश्न हा येतोच. बरं, मग वाक्यांचे हे प्रकार तरी किती? जवळपास 12 प्रकारचे वाक्य आपल्याला दिसतात आणि मग मात्र आपलं कन्फ्युजन होतं. आजचा हा व्हिडिओ तुमचा वाक्यांच्या प्रकारातलं सगळं कन्फ्युजन दूर करणार आहे. या एकाच व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ कितीही लेंदी होऊ देत, या एकाच व्हिडिओमध्ये वाक्यांचे प्रकार हा पूर्ण टॉपिक कव्हर होणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्या ट्रिक्स पाहिल्यानंतर वाक्यांच्या प्रकारावरचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी गॅरंटी देते. कारण या व्हिडिओवर कामच तेवढं केलेलं आहे. कंडिशन एकच आहे की व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत शांतपणे पाहायचा आहे, कोणतंही कन्फ्युजन करून न घेता. चला तर मग आपण सुरुवात करूयात. व्हिडिओच्या पूर्वी पुन्हा एकदा सांगते, हा व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही रिलॅक्स आहात आणि जेव्हा तुम्हाला इतर काहीही कामं नाहीत त्यावेळी हा व्हिडिओ पाहायला घ्या आणि वाक्यांचे प्रकार हा टॉपिक एका व्हिडिओमध्ये संपवून टाका. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं तर वाक्य म्हणजे काय रे मित्रांनो? वाक्य म्हणजे काय? 2-3 शब्द फक्त एकत्र जोडले म्हणजे वाक्य तयार होतो का? तर नाही. शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे 2-3 शब्द एकत्र येतात किंवा जास्त शब्द एकत्र येतात, मात्र त्याला काहीतरी अर्थ असतो. आणि या एकत्र येण्याला काय असतो? अर्थ असतो. म्हणजेच काय? अनेक शब्द एकत्र येऊन काहीतरी अर्थपूर्ण समूह तयार होतो, त्याला आपण वाक्य म्हणतो. अगदी सोपं आहे. मग आता या वाक्यांचे प्रकार पण आहेत का? तर हो. मग वाक्यांचे प्रकार कोणकोणते आहेत अगदी थोडक्यात आपण समजून घेऊयात. आता हे जे प्रकार आहेत हे टाइप्स नुसार प्रकार आहेत. म्हणजे कोणतंही वाक्य एकतर होकारार्थी असतं किंवा नकारार्थी असतं. म्हणजे हा झाला एक सब टाइप की होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. त्यानंतर अजून काय असू शकतं? मग काही वाक्य विधानार्थी असतात, काही प्रश्नार्थी असतात आणि काही उद्गारार्थी असतात. हे सगळं आपण समजावून घेणार आहोत. फक्त इथे हे टाइप्स समजून घ्या. मग जे होकारार्थी वाक्य आहे ते विधानार्थी असू शकतं का? हो, असू शकतं. जे उद्गारार्थी वाक्य आहे ते होकारार्थी असू शकतं का? असू शकतं. म्हणजेच काय, हे एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. मात्र हे जे आडवे आहेत ना त्याच्यामध्ये एखादला टाईप वाक्य असतं. जसं की होकारार्थी असतं किंवा नकारार्थी असतं, विधानार्थी असतं किंवा प्रश्नार्थी असतं किंवा उद्गारार्थी असतं. त्यानंतर स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी या 4 पैकी एखादं असू शकतं किंवा मग केवळ संयुक्त मिश्र. आता हे सगळं काय आहे हे सगळ्या गोष्टी आपण शिकून घेणार आहोत. अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. जेव्हा मी सांगेल की हे महत्त्वाचं आहे त्याच स्क्रीनचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता वाक्यांचे प्रकार आपण पाहिले, होकारार्थी, नकारार्थी. आता या होकारार्थी नकारार्थी म्हणजे काय? अगदी सोपं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. होकारार्थी म्हणजे काय? पॉझिटिव्ह वाक्य. नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह वाक्य. म्हणजे ज्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह बोललेलं असतं ते पॉझिटिव्ह वाक्य, ज्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते दॅट इज नकारार्थी वाक्य. म्हणजे काय रे? शिक्षकांचा आदर करावा, हे आहे होकारार्थी वाक्य. मग तुम्हाला जर सांगितलं की त्याचं नकारार्थी वाक्य करा, तर ते वाक्य काय होतं? अर्थ न बदलता आपल्याला नकारार्थी करायचं असतं. शिक्षकांचा अनादर करू नये. मग आता एखादं म्हणेल की शिक्षकांचा आदर करू नये, हे पण नकारार्थी वाक्य आहे. हो, ते पण नकारार्थी वाक्य आहे. मात्र जर तुम्हाला या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायला सांगितलं तर अर्थ तसाच ठेवायचा आणि मग ते नकारार्थी वाक्य करायचं. मग आता तुम्हाला नकारार्थी वाक्य करावं लागतं का? तर नाही. काय सांगतात? तुम्हाला एक वाक्य देतात आणि हे होकारार्थी वाक्य आहे, याचं नकारार्थी वाक्य ऑप्शन मधून निवडा. म्हणजे आपल्याला 4 पर्याय पण दिलेले असतात. त्याच्यामुळे हा तर सगळ्यात सोपा टॉपिक होऊन जातो आपल्यासाठी. मग काय करायचं? त्या 4 पर्यायामधला जर तुम्हाला नकारार्थी सांगितले, फक्त निगेटिव्ह वाली वाक्य कोणती तीच पाहायची आणि मग अर्थ न बदलणारं वाक्य कोणते तेच पाहायचं. तेच तुमचं उत्तर. आता ही जी वाक्य आहेत ही आतापर्यंत तलाठी भरतीला विचारलेली वाक्य आहेत. 100 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आता हे निगेटिव्ह वाक्य आहे ना, कारण त्याच्यामध्ये नाही आले. ही काही लहान रक्कम नाही. म्हणजेच पॉझिटिव्ह काय होतं रे? 100 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. म्हणजे पॉझिटिव्ह केलं पण अर्थ तोच ठेवला. आता ही वाईट कल्पना नाही. आता हे काय आहे रे? निगेटिव्ह वाक्य आहे. आपण काय म्हणतो? ही चांगली कल्पना आहे किंवा ही कल्पना चांगली आहे. थोडक्यात काय रे? एखादा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला फक्त निगेटिव्ह बोलायची सवय असते. आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह बोल, जरा पॉझिटिव्ह बोल. म्हणजे काय? समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडचे पैसे संपले, तर तो काय म्हणतो रे? माझ्याकडे आज जेवायला सुद्धा पैसे नाही. आपण काय म्हणतो? अरे जरा पॉझिटिव्ह विचार कर. असं म्हण की माझ्याकडे वडापाव खाण्यापुरतेच पैसे आहेत. बरोबर? म्हणजेच काय? हे निगेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह वाक्य करणं, पॉझिटिव्ह वाक्याचं निगेटिव्ह वाक्य करणं. ठीक आहे. आता ह्या होकारार्थीलाच करण रूपी असं पण म्हणतात आणि नकारार्थीला अकरण रूपी असं म्हणतात. सोपं आहे, लक्षात ठेवा, याच्यावर काही प्रश्न नाहीये. मात्र जर कधी विचारलं की करण रूपी वाक्य खालीलपैकी कोणते, तर लक्षात आलं पाहिजे करण रूपी म्हणजे होकारार्थी आणि अकरण रूपी म्हणजे नकारार्थी. ओके, एक टाईप तर तुमचा संपलेला आहे.
आता आपण पुढे जाऊयात. एकदम सोपं, विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. आता सगळ्यात पहिले तर प्रश्नार्थी म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिसलं की ते प्रश्नार्थी वाक्य, बरोबर. म्हणजे प्रश्न विचारलाय हे कसं कधी समजतं, शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य. आणि उद्गारार्थी म्हणजे काय, हे उद्गारवाचक चिन्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर शेवटी जर उद्गारवाचक किंवा वाक्याच्या मध्ये कुठं पण उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे आपण समजा म्हटलो की वाह काय छान दृश्य आहे, बरोबर. मग त्या वाच्या नंतर जर उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर ते उद्गारार्थी. म्हणजे प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी तर एकदम सोपं आहे ओळखण्यासाठी. आता विधानार्थी म्हणजे काय, विधान म्हणजे काय रे, सरळ सरळ एक वाक्य. म्हणजेच काय, विधान म्हणजे केवळ सरळ विधान केलेले असते. म्हणजे एक सरळ वाक्य ज्याच्या शेवटी फक्त पूर्णविराम असतो त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. लक्षात ठेवा, शेवटी जर पूर्णविराम असेल ना ते झालं विधानार्थी वाक्य. एक सरळ सरळ वाक्य, त्याच्यामध्ये प्रश्न नसतं आणि उद्गारार्थी नसतं, ते झालं विधानार्थी. एकदम सोपं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, ती पुस्तक वाचत आहे. आता हे वाक्य कोणतंही सांगा, ती पुस्तक वाचत आहे. याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणजे हे काय, विधानार्थी वाक्य आहे. मग आता कुणी म्हणेल की हे होकारार्थी वाक्य, हो हे होकारार्थी पण वाक्य. पण आता आपण या 3 टाईप मधलं शिकतोय ना. मग तुम्हाला जर विचारलं की सूर्य पूर्वेला उगवतो, हे वाक्य खालीलपैकी कोणते आहे, आणि तुम्हाला हे 3 पर्याय असतील आणि चौथा पर्याय वेगळा काहीतरी असेल, तर तुम्ही काय म्हणणार, हे विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी म्हणजे सरळ सरळ वाक्य. तो चांगला गायक आहे, हे पण काय रे, विधानार्थी वाक्य आहे. आता हा प्रश्न जो आहे, तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू, हा प्रश्न TCS ने विचारलेला आहे. मग प्रश्न काय होता की तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू, हे कोणतं वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य. त्यांनी असं विचारलं की या वाक्याचं विधानार्थी वाक्य करा. म्हणजे सरळ सरळ वाक्य कशी करणार आपण, की तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही. शेवटी आपण काय केलं, फक्त प्रश्नचिन्ह काढून टाकलं अर्थ न बदलता आणि पूर्णविराम दिला, त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य. आता पुढचं वाक्य आहे, काय सुंदर आहे, काय सुंदर अक्षर आहे तिचे. आता याच्या शेवटी काय दिसते आपल्याला, उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे हे वाक्य कसं आहे, उद्गारार्थी. नंतर किंवा आता समजा या वाक्याचं तुम्हाला सांगितलं की काय सुंदर अक्षर आहे तिचे, याचे विधानार्थी वाक्य करा. विधानार्थी म्हणजे सरळ सरळ वाक्य, विधान सरळ सरळ विधान असं लक्षात ठेवा. मग काय म्हणणार आपण, तिचे अक्षर सुंदर आहे. नंतर मुलांनी आपला अभ्यास करायला नको का. आता हे काय झाला, प्रश्न. मग आता हा प्रश्नार्थी वाक्य आहे. मग सरळ सरळ तुम्ही काय म्हणणार की मुलांनी आपला अभ्यास करायला हवा, बरोबर. नंतर किती सुंदर दिसतोय हा सूर्यास्त, याच्या शेवटी काय दिसते आपल्याला, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारार्थी चिन्ह दिसते. म्हणजे हे काय आहे रे, उद्गारार्थी वाक्य आहे. आणि मग ह्याचं विधानार्थी काय होईल की सूर्य सुंदर दिसत आहे किंवा सूर्योदय सुंदर दिसत आहे. आणि पाऊस पडत आहे का, हे कसलं वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. ओके, आय होप की हे 3 पण प्रकार समजले असतील. याच्यामध्ये काहीही अवघड नाही. फक्त विधानार्थी म्हणजे काय असं कन्फ्युज न होता, विधान म्हणजे सरळ सरळ विधान, विधान म्हणजे वाक्य, सरळ सरळ वाक्य आलेलं आहे, दॅट इज विधानार्थी. ओके, आता आपण पुढे जाऊयात. हे जे सोपे सोपे प्रकार आहेत ना, हे आपण फास्टमध्ये शिकूयात. शेवटी कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण स्लो शिकूयात. ओके, आता हे पुढचे टाइप्स आहेत. पुढचे टाइप्स कोणते, एकतर स्वार्थी वाक्य असतं, आज्ञार्थी, विद्यार्थी किंवा संकेतार्थी. आता हा काय प्रकारे आपण समजून घेऊयात. आता स्वार्थी म्हणजे काय, परत तेच सरळ सरळ वाक्य असतं. स्वार्थी म्हणजे एकदम सरळ सरळ वाक्य. मग आता क्रियापदावरून फक्त काळ समजतो असे त्याची व्याख्या आहे, पण एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा स्वार्थी म्हणजे एक सरळ सरळ वाक्य असतं. मग आता याची ट्रिक काय आहे तर ती सांगते मी तुम्हाला, की स्वार्थी माणूस सरळ निघून गेला. जर तुमच्या लक्षात नाही आलं की स्वार्थी वाक्य म्हणजे काय, तर एक साधं सरळ जे वाक्य दिसेल ते असतं स्वार्थी वाक्य. मग स्वार्थी वाक्य पण सरळ असतं, विधानार्थी वाक्य पण सरळ असतं का, हो. ओके, आता स्वार्थी वाक्य काय, स्वार्थी माणूस सरळ निघून गेला, ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, आज आकाश निरभ्र आहे, हे एक सरळ सरळ वाक्य आहे. याच्यातून काही समजतंय का तुम्हाला, काही समजत नाही, फक्त काळ समजतोय, त्याला काय म्हणायचं आपण, स्वार्थी वाक्य. राम घरी अभ्यास करतो, सरळ सरळ वाक्य आहे. आणि पुस्तक टेबलवर आहे, साधं सरळ वाक्य आहे, याला पण आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. मग आता काहींचा प्रश्न असा येईल की मग समजा हे वाक्य दिलं की पुस्तक टेबलावर आहे आणि मग पर्याय असं दिला की विधानार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, मग मग तर ते विधानार्थी पण होतं, मग ते स्वार्थी पण होतं. मग जेव्हा असं होतं ना, ऍक्च्युली असा पर्याय देत नाहीत. जरी असं झालं ना तरी तो प्रश्न रद्द होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पर्याय येताना ह्या 4 पैकीच पर्याय येणार, कारण हे एका प्रकारातले आहेत. ओके, बरं. मग आता हे झालं स्वार्थी. मग हे आज्ञार्थी काय आहे, आज्ञार्थी म्हणजे काय रे, आज्ञा देणे, बरोबर. मग आज्ञा देणे म्हणजे फक्त आज्ञा असंच असतं का, तर नाही, त्याच्यामध्ये विनंती करणे पण असतं. कसं ते बघा. आता आज्ञा देणे म्हणजे काय, थोडक्यात एखाद्याला काम सांगणे. समोर एखादी जेव्हा व्यक्ती आहे ना, तिला एखादा काम सांगणे. मग आज्ञार्थीमध्ये काय काय असतं रे, लगेच बाहेर जा, हे काय रे, आज्ञा आहे, जा, कर, बस, उठ,
हे ज्याच्या शेवटी येतं ना त्याला म्हणतो आपण आज्ञार्थी. मग हे आज्ञार्थीमध्ये माझी मदत करा. आता आपण काय कुणाला आज्ञा नाही करत ना, माझी मदत करा, पण ते पण आज्ञार्थी वाक्य आहे. थोडक्यात काय, आपण काहीतरी करायला सांगतो है ना, काहीतरी करायला सांगतो. इव्हन आपण देवाला जरी म्हटलो ना की देवा मला परीक्षेत पास कर, तर हे सुद्धा काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. मग याचा अर्थ असा होतो का की आपण देवाला आज्ञा दिली, तर नाही. याचा अर्थ असा होतो की आपण काहीतरी करायला सांगतो. आज्ञा म्हणजे काय, काहीतरी करायला सांगतो. मला थोडं पाणी दे ना, दार बंद करतोस का. आता ही तर विनंती आहे, पण ते सुद्धा कुठं आलं, आज्ञार्थीमध्ये आलं. लक्षात ठेवा, आज्ञा म्हणजे काय, काहीतरी करायला सांगतो. मग तुम्ही याची ट्रिक करू शकता. आता मी ऍक्च्युली तर नाही दिली ट्रिक, असं करू शकता, आज्ञा म्हणजे करायला सांगतो, आज्ञा म्हणजे करायला सांगतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. मग काय काय वाक्य आहेत, लगेच बाहेर जा, शांत बसा, दार बंद करा, है ना, माझी मदत करा, लक्ष देऊन ऐका. आता मी जर तुम्हाला म्हटले सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, आता ही आज्ञा झाली का, किंवा कृपया सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, ही तर विनंती झाली, बरोबर. तरी पण ते कुठं आलं, आज्ञार्थीमध्ये आलं. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण करायला सांगतो ना, आत्ता कर, त्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य. लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विद्यार्थी. आता हा विद्यार्थी काय प्रकार आहे, विद्यार्थी थोडंसं कोणासारखं दिसतं रे, विद्यार्थी सारखं दिसतं, बरोबर. आता जेव्हा आपण शाळेत होतो, आपण सगळे कोण होतो, विद्यार्थी. शाळेत आपल्याला काय काम होतं, काही काम नव्हतं, फक्त सूचना ऐकणे एवढंच काम होतं. म्हणजे सकाळी गेलं, शाळेत गेलं की सर सांगणार चला मुलांना सफाई करून घ्या, म्हणजे आपल्याला सूचना आली सफाई करायची. नंतर सूचना आली चला राष्ट्रगीत म्हणायला चला, राष्ट्रगीताला म्हणणार हा चला प्रतिज्ञा म्हणा. हे सगळ्या काय आहेत रे, सूचना. आपण क्लासमध्ये गेलो तरी आपले शिपाई मामा एखादी वही घेऊन येणार आणि काय म्हणणार, चला विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, आज संध्याकाळी हा कार्यक्रम आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, उद्याची सुट्टी कॅन्सल झाली आहे. म्हणजे काय रे, सूचना. विद्यार्थी म्हणजे काय, सारख्या सूचना, बरोबर. मग तसं लक्षात ठेवा, विद्यार्थी म्हणजे सूचना. आता सूचना कशी, तर ज्याच्यामध्ये काहीतरी सूचना केलेली असते ना, म्हणजे कसं, करावे, बसावे. आपण विद्यार्थ्यांना काय सांगतो, नेहमी खरे बोलावे, है ना. अजून काय असतं की झाडावरती व्यवस्थित चढावे, किंवा अजून काय असतं, जावे, कुठे जावे. म्हणजे हे शेवटी शेवटी व ज्याला येतो ना त्याला आपण काय म्हणतो रे, विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. मग तुम्ही दोन प्रकारे लक्षात ठेवू शकता विद्यार्थी वाक्य. एक म्हणजे विद्यार्थ्यांना सारख्या सूचना केल्या जातात, त्यानुसार असतं, असं करावे, तसे करावे, खोटे बोलू नये. आता याच्या शेवटी तर ये येतोय, व पण येत नाही, तरी पण ही काय रे, सूचना केलेली आहे. किंवा नेहमी खरे बोलावे, रोज अभ्यास करावा, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत रे, सूचना. मग ज्याच्या शेवटी व व व असं येतं ना, करावा, जावा, नाही ना, धरावे, तर त्याला आपण काय म्हणतो रे, विद्यार्थी वाक्य असं म्हणतो, विद्यार्थी. लक्षात ठेवा. मग व वरून कसं लक्षात ठेवणार, शेवटी व येतो आणि विद्यार्थीचा पण व. म्हणजे याच्या दोन ट्रिक आहेत, एकतर सूचना किंवा व. आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. हे खूप सोपं आहे म्हणून मी एकदम फास्टमध्ये तुम्हाला शिकवत आहे. ओके, विद्यार्थी लक्षात आलं. आता आपण पुढे जाऊयात, संकेतार्थी. आता संकेतार्थी म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये जर तर वापरलेला असतो ना, त्या वाक्यांना म्हणतात संकेतार्थी वाक्य. आता ह्याची ट्रिक कशी, तर ह्याची ट्रिक काय नाही, सोपी आहे की संकेत नुसता जर तर करत असतो, असं एक वाक्य लक्षात ठेवा. संकेत नावाचा एक मुलगा आहे, संकेत नुसता जर तर करत असतो, संकेत नुसता जर तर करत असतो. म्हणजे काय, जर पाऊस पडला तर मी शाळेत येणार नाही, है ना, किंवा जर राम घरी आला तर सीता स्वयंपाक करेल. म्हणजे ही जर तरचे जे वाक्य असतात ना, त्याला आपण काय म्हणतो रे, संकेतार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे संकेत नुसता जर तर करत असतो. मग जर तर मध्ये जे ते ज्यांना त्यांना असं पण येतं. म्हणजे जे अभ्यास करतील ते पास होतील, हे पण काय झालं, संकेतार्थी वाक्य झालं, बरोबर. आय होप की ही चारही वाक्य लक्षात आली असतील. स्वार्थी म्हणजे काय, स्वार्थी माणसं सरळ सरळ निघून जातात. एखादा स्वार्थी माणूस असतो, तो कुणाच्या घरी पण ओळख नाही, त्याचं काम, आणि तो सरळ सरळ निघून जातो. मग स्वार्थी माणूस सरळ सरळ निघून गेला. त्यानंतर आज्ञार्थी म्हणजे काय, काहीतरी करायला सांगतो. आज्ञार्थी म्हणजे हे कर, ते कर, देवा मला आशीर्वाद दे, काहीतरी सतत करायला सांगणे. विद्यार्थी म्हणजे काय रे, सारख्या सूचना. सूचना काय, नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नयेत, अभ्यास करावा. आणि संकेतार्थी म्हणजे काय रे, संकेत नुसता जर तर करत असतो. आता ह्या चारही वाक्यांमध्ये ना तुम्हाला चेंज करायला विचारतात. म्हणजे समजा आज्ञार्थी वाक्य देणार त्याचं विद्यार्थी करा, संकेतार्थी देणार त्याचं स्वार्थी करा, असं असे प्रश्न असतात जे की खूप सोपे असतात. आपण आता समजून घेऊयात ते पुढच्या स्लाइडमध्ये. आता एक वाक्य आहे की निमंत्रण आल्याने शिक्षक सहभागी झाले. खूप मोठं वाक्य होतंय, मी छोटंसं करून सांगितलंय. कसलं तरी निमंत्रण आलं आणि मग शिक्षक सहभागी झाले. आता हे सरळ सरळ वाक्य आहे ना, म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, स्वार्थी, बरोबर. आता निमंत्रण आल्यास शिक्षकांनी सहभागी व्हा, असं मुख्याध्यापक आहेत. ते मुख्याध्यापक काय सांगतायत, निमंत्रण आल्यावर तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा, म्हणजे हे करा. हे काय झालं, आज्ञार्थी वाक्य झालं, बरोबर. निमंत्रण आल्यास शिक्षकांनी सहभागी व्हावे. आता शेवटी काय आला रे, व आला. मग काय झाला,
विद्यार्थी म्हणजे व्हावे, करावे, जावे, बरोबर. असं हे काय झालं, आपलं विद्यार्थी झालं. आणि पुढे जर निमंत्रण आले तर शिक्षक सहभागी झाले असते, किंवा जर निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते. मग जर तर म्हणजे काय आलं, संकेतार्थी. संकेत काय करतो, जर तर करतो. आय होप की हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढचं वाक्य बघा, मला चहा आवडत नाही. हे वाक्य कसं आहे, या चारपैकी सरळ सरळ वाक्य आहेत, काही विशेष नाही. मला चहा आवडत नाही हे झालं स्वार्थी वाक्य, सरळ सरळ वाक्य. पुढे मुलांना रोज अभ्यास करा. आता करा हे काय सांगितले रे, काहीतरी करायला सांगितले. मग काय झाली, आज्ञा झाली, बरोबर. मग आज्ञार्थी. आणि मुलांनी रोज अभ्यास करावा हे जनरल सांगितले ना, सूचना दिली, मुलांनी रोज अभ्यास करावी इन जनरल. व विद्यार्थी. अजून काय होईल याचं, जर मुलांनी रोज अभ्यास केला तर मुले पास होतील. हे काय झालं, संकेतार्थी वाक्य झालं. आय होप की हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता खाली काय आहे, जर पाऊस आला तर मी शेतात येणार नाही. हे काय झालं वाक्य, संकेतार्थी वाक्य झालं. प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल. कसं वाक्य आहे हे सांगा तुम्ही आता. प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल, सरळ सरळ वाक्य आहे. मग कोणत्या प्रकारातलं आहे कमेंट करून सांगा. आणि सोनाराने कान टोचावे. आता हे सुद्धा कोणत्या प्रकारातलं आहे तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. आय होप की आत्तापर्यंत जवळपास आपण 10 टाईप शिकलो असेल ना. हे 4 टाईप, त्याच्या आधीचे 3, 9 टाईप शिकलेलो आहोत. आणि आय होप की हे तुम्हाला क्लिअर झाले असतील. आता आपल्याला हे 3 महत्त्वाचे टाईप शिकायचे आहेत. कोणते, केवल, संयुक्त आणि मिश्र. आता याच्यावरच प्रश्न जास्त विचारले जातात. मग आता केवल म्हणजे अगेन तेच, केवल म्हणजे सरळ सरळ, केवळ वाक्य. एवढं लक्षात ठेवा, केवल म्हणजे काय, केवळ. केवळ वाक्य म्हणजे एकच वाक्य दिलेलं असतं, त्याला आपण म्हणतो केवल वाक्य. मग आता केवल वाक्य कोणते कोणते आहेत हे खाली बघा. प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागले पाहिजे. एकच वाक्य आहे, याच्यामध्ये 2 वाक्य कुठे जॉईन झालेले दिसतात का, नाही दिसत. एकच सरळ सरळ वाक्य आहे, म्हणजे हे काय आहे, केवल वाक्य आहे. राष्ट्राची प्रगती शिक्षणावर अवलंबून असते. सरळ सरळ वाक्य आहे, केवल वाक्य. आता ही सगळीच वाक्य तुम्ही पहा, एकदा पाहून घ्या, वाचून घ्या. अजून काय आहे, समजा शासनाने नवीन योजना जाहीर केली आहे. सरळ सरळ वाक्य आहे. मग कोणतं वाक्य आहे, केवल वाक्य. मग आता केवल वाक्य तर आपल्याला क्लिअर होतं. आता कन्फ्युजन राहतं फक्त संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामध्ये. मग आता व्याख्येनुसार एकदा सांगते. आणि आपण तुम्हाला माहिती की आपलं मराठी हे व्याख्यावर नियमांवर अवलंबूनच नाहीये. आपण शिकतो कशासाठी, समजून घेण्यासाठी आणि उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. मग आता आधी फक्त व्याख्या लक्षात घ्या की मिश्र वाक्यामध्ये एक गौण वाक्य असतं, एक मुख्य वाक्य असतं. आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन्हीही मुख्य वाक्य असतात. फक्त व्याख्येसाठी हे लक्षात ठेवा की दोन्ही मुख्य वाक्य असतात. मात्र आता आपण वेगळ्या पद्धतीने या गोष्टी समजावून घेऊयात. ओके, आपण पुढे जाऊयात. केवल वाक्य तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता फक्त मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य शांतपणे सगळ्यांनी समजावून घ्यायचं आहे. आता खरं पाहिलं तर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्याचा अभ्यास करताना मिश्र वाक्याचे ना 4 अजून टाईप आहेत आणि संयुक्त वाक्याचे 4 अजून टाईप आहेत. म्हणजे एमपीएससीला जी मुलं अभ्यास करतात किंवा मी सुद्धा जेव्हा अभ्यास करत होते, कंबाईनचे जी मुलं अभ्यास करतात ते 4ही प्रकार शिकतात आणि त्या 4ही प्रकारांवरून मग या वाक्यांकडे येतात. मात्र ते प्रकार कन्फ्युजिंग आहेत, त्यासाठी खूप जास्त अभ्यास करावा लागतो, खूप जास्त डोक्याचे किडे करून घ्यावे लागतात, खूप जास्त रिव्हिजन करावे लागते. आणि मग तो जर पक्का झाला तर याचं उत्तर येतं, त्यात पण चुकण्याचे चान्सेस वाढतात. मग मी आज असं काहीतरी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की त्या सबटाईपमध्ये न घुसता पण तुम्हाला वाक्य ओळखता येणार. ओके, आता सगळ्यात आधी तर लक्षात घ्या, मिश्र वाक्य म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय. अगदी सोपं आहे. जर आपण थोडेसे नियम पाहूयात, थोडेसे नंतर पाहूयात. साध्या नियमानुसार पाहिलं तर मिश्र वाक्य म्हणजे अगेन ज्याच्यामध्ये जर तर, जे ते, ज्यांनी त्यांनी असं वापरलेलं असतं. म्हणजे संकेतार्थीमध्ये जे वाक्य आपण वापरतो ना ते मिश्र वाक्यांमध्ये येतात, बरोबर. आणि संयुक्त वाक्यामध्ये आपण आणि, किंवा, आता हे पण कारण राहू द्या, पण आणि किंवा या 2 वाक्यांनी जोडलेलं जातं. थोडक्यात लक्षात घ्या की मिश्र आणि संयुक्त या दोन्हीमध्ये पण 2 वाक्य जोडलेली असतात, बरोबर. दोन्हीमध्ये पण काय असतं रे, मिश्र वाक्यामध्ये पण 2 वाक्य असतात, संयुक्तमध्ये पण 2 वाक्य असतात, ती जोडलेली असतात. मग ती कशाने जोडलेत ना त्याच्यावर डिपेंड असतं की हे मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य. म्हणजे ज्याने जोडले ना ते महत्वाचं आहे, बरोबर. मग जर तर, जे ते, ज्यांनी त्यांनी जोडलं असेल ना तर ते झालं मिश्र वाक्य. लक्षात ठेवा, जर तर, जे ते, ज्यांनी त्यांनी मिश्र झालं. ओके, पण जर आणि, किंवा याने जोडलेलं असेल तर ते झालं संयुक्त वाक्य. आता ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली. हे वाक्य काय आहे, याच्यामध्ये आणि आहे ना, आणि किंवा संयुक्त. ओके, याची मी ट्रिक पण सांगणार आहे पुढं. तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली, हे झालं संयुक्त वाक्य. आता याचंच मिश्र वाक्य कसं होईल,
जेव्हा वादळाला सुरुवात झाली तेव्हा तो घरी आला. जेव्हा तेव्हा आलं मिश्र वाक्य. वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुलांना बहर येतो. आता हे वाक्य कसं आहे? मिश्र, जेव्हा तेव्हा. आणि याचं संयुक्त वाक्य कसं होईल? वसंत आला आणि फुलांना बहर आली. थोडक्यात काय? आणि जर आलं तर ते आहे संयुक्त वाक्य. आता इथं खाली बघा, हे मधले दोन तुम्ही नंतर वाचून घ्या. मी गाणे गाईल किंवा भाषण करील, है ना. 15 ऑगस्ट आलं ना आता. मग मी गाणे गाईल किंवा भाषण करेल. आता हा किंवा कशामध्ये येतो? संयुक्त मध्ये. आणि किंवा लक्षात ठेवा. मग संयुक्त. मग आता याचं मिश्र काय होईल? जर मी गाणे गायले तर मी भाषण करणार नाही. अर्थ सेमच आहे, फक्त जर तर मुळे हा गेला मिश्र मध्ये आणि किंवा मुळे हे वाक्य गेले संयुक्त मध्ये. आय होप की हे साधं सरळ तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण अजून थोडंसं ऍडव्हान्स शिकूयात. ओके, हे लक्षात आलं असेल ना तरच पुढे जायचंय. हे नसेल लक्षात आलं तर परत थोडंसं एक मिनिट मागे घ्यायचा व्हिडिओ, परत समजावून घ्यायचं. फक्त लक्षात ठेवा, मिश्रमध्ये जर तर ज्यांनी त्यांनी वगैरे वगैरे असतं आणि संयुक्तमध्ये आणि किंवा या गोष्टी असतात. पण, कारण हे पण शब्द असतात. आता मिश्रमध्ये अजून काही गोष्टी येतात, ते आपल्याला शिकायचे. म्हणजे आतापर्यंत आपण मिश्रमध्ये काय शिकलोय? फक्त जर तर, जे ते, ज्यांनी त्यांनी. कीने जर जोडला असेल ना, की. आता की कोणता? तो किंवा वाला की नाही. म्हणजे काय असतं ना की तू हे खाणार किंवा ते खाणार, त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो? तू हे खाणार की ते खाणार. तो की म्हणजे तो किंवा वाला की झाला, तो की नाही. हा जो दुसरा की असतो ना, मिश्र की, मला वाटतं की तो यशस्वी होईल. मला असं वाटतं की तो यशस्वी होईल. मला असं वाटतं की तुम्ही लेक्चर पूर्ण पाहणार आहात. त्यातला जो की आहे ना, तो मिश्र वाक्याला रिप्रेझेंट करतो. म्हणजे तुम्हाला ट्रिक काय लक्षात ठेवायची? मिश्र की एवढा एक शब्द फक्त म्हणायचा आहे. मिश्र की, मिश्र की. म्हणजे जर की ने जोडलेलं असेल तर ते मिश्र वाक्य असतं. कसं? मला वाटतं की तो यशस्वी होईल. शिक्षकांनी सांगितलं की उद्या सुट्टी आहे. मला आशा आहे की तू उत्तीर्ण होशील. आई म्हणाली की तिने स्वयंपाक केला आहे. संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की प्रदूषण वाढत आहे. मला आठवतं की मी त्याला आधी भेटलो होतो. आता हा जो की आहे ह्याच्यामुळे काय समजतं रे? मिश्र वाक्य. म्हणजे जर तुम्हाला असा पर्याय दिला की मी तिकडे येऊ का, हे जर वाक्य आहे, तुम्हाला असा पर्याय दिला की मी तिकडे येऊ का, तर मग हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे रे? जर त्याच्यामध्ये की आलाय तर तो आहे मिश्र. बरोबर. गुरुजी म्हणाले की मुलांनो शांत बसा. मग आता तुम्हाला पाहायचं आहे याच्यामध्ये की आलाय ना, मग हे मिश्रचं आहे. दॅट्स इट. मिश्र की. पुढे लक्षात ठेवा, मिश्र की. आय होप की मिश्र की तुम्हाला समजलं असेल. आता अजून असा कोणता शब्द आहे? कारण. आता हा कारण शब्द सुद्धा मिश्र मध्ये आहे. कसं? ती रडत होती कारण तिचं खेळणं तुटलं होतं. एक मिनिट. आता हा कारण आपण इथे दिलेला आहे, हा कारण इथे नाही, हे चुकून इथे आलेला आहे. माझ्या आत्ता लक्षात आलं. हा जो कारण मी इथे दिलाय हा काढून टाका. हा कारण इथे नाहीये. पुढे हा मिश्र मध्ये आहे. आता कारण जर तुम्हाला दिसला ना शब्द कुठेही कारण, तर त्याचा अर्थ आहे मिश्र. म्हणजे काय? ती रडत होती कारण तिचं खेळणं तुटलं होतं. मुलं गप्प बसली कारण शिक्षक वर्गात आले होते. ती आनंदात होती कारण तिचं नाव यादीत आलं होतं. मी तिला मदत केली कारण ती अडचणीत होती. थोडक्यात काय? कोणतेही दोन वाक्य जर कारण या शब्दाने जोडलेले असतील तर ते सुद्धा झालं मिश्र. मिश्रचं काय काय झालं? मिश्र की, मिश्र कारण. ओके. आय होप की कारण पण तुमच्या लक्षात आला असेल. आता तिसरं आहे पण. आता पण ने जर जोडला असेल तर ते झालं संयुक्त. आता लक्षात कसं ठेवायचं? संयुक्त पण एवढा एकच शब्द म्हणायचा. संयुक्त पण 4-5 वेळा म्हणायचं. संयुक्त पण, संयुक्त पण, संयुक्त पण. ओके. तो अभ्यास करतो पण लक्ष केंद्रित करत नाही. पाऊस पडत होता पण आम्ही कार्यक्रम रद्द केला नाही. म्हणजे जिथं जिथं पण आलाय ना ते सगळं आहे संयुक्त प्रकारचं वाक्य. परीक्षा अवघड होती पण मी उत्तीर्ण झाले. संयुक्त पण एवढंच म्हणायचं. संयुक्त पण म्हणजे पण दिसला की संयुक्त, की दिसला की मिश्र, कारण दिसलं की मिश्र. आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊयात. ही वाक्य तुम्ही सगळ्यांनी एकदा बघून घ्या. ओके. आता म्हणून आता सगळा खरा ट्रिकी पार्ट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, बाकीचे तर सगळे टाइप्स तुम्हाला समजलेच, केवळ प्रयोग पण समजला. आता आपण मिश्र आणि संयुक्त या दोन्ही मधलं जे कन्फ्युजन नेहमी आपलं होतं ना ते दूर करतोय. मग त्याच्यामध्ये पण मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं की संयुक्त मध्ये आणि किंवा हे दोन शब्द आहेत फिक्स. मिश्रमध्ये जर तर, जे ते शब्द आहेत फिक्स. त्यानंतर मिश्र की, मिश्र कारण,
म्हणजे की असेल तर मिश्र, कारण असेल तर मिश्र, आणि संयुक्त पण हा शब्द तयार केला ना आपण, संयुक्त पण म्हणजे पण असेल तर संयुक्त. पण एक शब्द असा आहे म्हणून, हा शब्द दोन्हीकडे पण असतो आणि मग मात्र आपलं कन्फ्युजन होतं की मिश्रमध्ये पण आहे संयुक्तमध्ये पण आहे, मग नेमकं कसं समजून घ्यायचं. आता त्याची ट्रिक सांगते मी तुम्हाला. आता मी इथं 2 वाक्य दिलेत. बारीक व्हावी म्हणून मी व्यायाम करते, हे एक वाक्य आहे. बारीक व्हावी किंवा बारीक व्हावं म्हणून मी व्यायाम करते. आणि दुसरं वाक्य काय आहे, मी व्यायाम केला म्हणून मी बारीक झाले. आता या दोन्हीकडे पण म्हणून आहे. आता याच्यामध्ये फरक काय लक्षात घ्या. आता बारीक व्हावी म्हणून मी व्यायाम करते, ह्या वाक्यातून काय जाणवतं रे आपल्याला की बारीक व्हावी म्हणून मी व्यायाम करते. व्यायाम करण्याचा उद्देश काय, बारीक होणं. म्हणजे बारीक होणं हा काय आहे, उद्देश आहे. बरोबर. आता खाली काय, मी व्यायाम केला म्हणून मी बारीक झाले. मग बारीक का झाली, व्यायाम केला म्हणून. म्हणजे हा काय रे, परिणाम झालाय. म्हणजे व्यायाम केल्याचा परिणाम काय झाला, बारीक झाले. आणि बारीक होणं म्हणजे व्यायाम करण्याचा उद्देश काय आहे, बारीक व्हावी. म्हणजेच काय, बारीक व्हावी म्हणून मी व्यायाम करते, ह्या वाक्यातून आपल्याला उद्देश दिसतोय. उद्देश काय आहे, बारीक होणं. आणि मी व्यायाम केला म्हणून मी बारीक झाले, म्हणजे काहीतरी परिणाम झालाय. बरोबर. आणि इथं काहीतरी उद्देश आहे. आय होप की हे लक्षात आलं असेल, उद्देश आणि परिणाम. आता खाली अजून काही वाक्यात आपण समजावून घेऊयात. शाळेत वेळेवर पोहोचावं म्हणून तो लवकर उठला. आता याच्यात काय आहे मला सांगा, यात उद्देश आहे की परिणाम आहे. शाळेत वेळेत पोहोचावं म्हणून तो लवकर उठला, म्हणजे लवकर उठण्याचा उद्देश काय आहे, शाळेत लवकर पोहोचावं. म्हणजे या वाक्यात काय आहे, उद्देश आहे. आणि तो मदतीस धावला म्हणून अपघात टाळला. आता यात उद्देश आहे का रे, यात उद्देश काय, उद्देश काहीच नाहीये. पण परिणाम काय आहे, अपघात टाळला. म्हणजे तो मदतीस धावला, याचा परिणाम काय आहे, अपघात टळला. आय होप की हे लक्षात येत असेल. लक्षात येत नसेल तर परत एकदा पहा, हे समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. आता खालचं वाक्य पहा, सर्वांना मदत करावी म्हणून तो डॉक्टर झाला. म्हणजे डॉक्टर होण्यामागचा उद्देश काय आहे, सर्वांना मदत करावी. म्हणजे या वाक्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. उद्देश काय, डॉक्टर, सर्वांना मदत करणं. आणि मी इंग्रजी शिकलो म्हणून चांगली नोकरी मिळाली. म्हणजे चांगली नोकरी मिळाली हा कशाच तरी परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे, शिकल्याचा. म्हणजे याच्यामध्ये काय दिसतोय, परिणाम दिसतोय. थोडक्यात काय रे, काही वाक्यांमध्ये म्हणूनच्या काही वाक्यांमध्ये उद्देश असतो आणि काही वाक्यांमध्ये परिणाम झालेला असतो. तर खालचं वाक्य बघा, आईला आनंद वाटावा म्हणून मुलगी घर आवरते. आता उद्देश काय मुलीचा घर आवरण्यामागचा, उद्देश आहे आईला आनंद वाटावा. बरोबर. आता हेच वाक्य समजा मी जर असं म्हटलं असते की मुलीने घर आवरले म्हणून आईला आनंद झाला. मग आता आईला आनंद झाला, परिणाम झाला. कशाचा परिणाम झाला, तिने घर आवरल्याचा काहीतरी परिणाम झालेला आहे. म्हणजे उद्देश आणि परिणाम ह्या गोष्टी दोन लक्षात आल्या का. बरोबर. आता जसं की अजून एक प्रॅक्टिकल उदाहरण सांग, तुम्हाला समजलं असणार आहे, मात्र मलाच असं वाटते की अजून एकदा तुम्हाला समजावून सांगावं. आता एक वाक्य घ्या की उद्देश, हा मराठी वाक्यांचे प्रकार तुम्हाला समजावेत म्हणून मी हे लेक्चर घेत आहे. बरोबर. म्हणजे माझा उद्देश काय आहे, तुम्हाला वाक्यांचे प्रकार समजावेत. वाक्यांचे प्रकार तुम्हाला समजावेत म्हणून मी हे लेक्चर घेत आहे, हा झाला उद्देश. बरोबर. आणि परिणाम बघू आपण. परिणाम काय, मी लेक्चर घेतलं म्हणून तुम्हाला वाक्यांचे प्रकार समजले. बरोबर. म्हणजे मी लेक्चर घेतल्याचा परिणाम काय झाला रे, तुम्हाला वाक्यांचे प्रकार समजले. किंवा तुम्ही अभ्यास केला म्हणून तुम्ही तलाठी झालात, परिणाम झाला ना. आणि उद्देश काय आहे की मी तलाठी व्हावं म्हणून मी अभ्यास करतो. आय होप की उद्देश आणि परिणाम तुम्हाला समजला असेल. आता हे सगळं एवढं रामायण महाभारत का सांगितलं, एका मार्कासाठी सांगितलं, एक नाही 2 मार्क्ससाठी सांगितलं. एक प्रश्न आपला 2 मार्क्सला आहे. तर म्हणून या शब्दाचे 2 वेगवेगळ्या प्रकारे यूज होतो, एक तर उद्देश म्हणून किंवा परिणाम म्हणून. आता ज्या वाक्यामध्ये उद्देश असतो ना, ते वाक्य असतं मिश्र वाक्य. आणि ज्या वाक्यामध्ये परिणाम असतो ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. म्हणजे म्हणून साठी एवढं सगळं रामायण महाभारत आपण केलेलं आहे. म्हणजेच काय, आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला उद्देश दिसतोय ना, मग हे झालं मिश्र वाक्य. आणि या वाक्यामध्ये परिणाम झालाय तर हे झालं संयुक्त वाक्य. आता हे कसं लक्षात ठेवायचं याची ट्रिक केली मी. म्हणून उद्देश जरी मिश्र असला, म्हणून उद्देश कसा आहे, मिश्र. म्हणून उद्देश जरी मिश्र असला तरी त्याचा परिणाम संयुक्तच होणार. हे एक वाक्य आहे. काय वाक्य आहे की उद्देश जरी मिश्र असला तरी त्याचा परिणाम संयुक्तच होणार. म्हणजे उद्देश मिश्र वाक्यामध्ये असतो, परिणाम संयुक्त वाक्यामध्ये असतो. कधी,
जर म्हणून हा शब्द वापरलेला असेल तर. आय होप की तुम्हाला हे म्हणूनचं प्रकरण सगळं एकंदर समजलेलं असेल. जरी काही कन्फ्युजन झालं असेल, होऊ शकतं, मला माहिती आहे की हे लेक्चर थोडंसं मोठं झालेलं आहे, मात्र एकाच लेक्चरमध्ये तुमची रिव्हिजन व्हावी, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून घेता याव्यात, म्हणून हे लेक्चर आपण एकत्र केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे काय नाही, आता आपलं सगळं शिकून झालेलं आहे. आता मी फक्त तुम्हाला ज्या आपण ट्रिक्स आतापर्यंत घेतल्या ना, म्हणजे एवढं सोपं होता सगळं, म्हणजे आता कदाचित तुम्हाला डोक्यावरून गेलं असेल किंवा कदाचित समजलं पण असेल, मात्र तुम्ही आता जेव्हा सोडवायला घेणार ना, तेव्हा तुम्हाला ह्या ट्रिक्स पटपट पटपट आठवणार आणि अशी पटपट पटपट उत्तरं सुटणार आहेत. आता बोनस टिप काय आहे की सगळ्या टिप मी एकत्र करून दिलेल्या आहेत तुमच्या ट्रिक्स. काय काय आहे, पहिलं तर आपण बघितलं, विधानार्थी वाक्य सरळ सरळ असतं, स्वार्थी वाक्य सरळ सरळ असतं, केवळ वाक्य पण कसं असतं, सरळ सरळ असतं. नंतर विद्यार्थी जे वाक्य असतं त्यामध्ये सूचना केलेली असते, व असे करावे, तसे करू नये, खोटे बोलू नये, है ना. विद्यार्थी सूचना, ते लक्षात ठेवा. संकेतार्थी काय, संकेत नुसता जरतर करत असतो, म्हणजे जरतर असेल तर ते झालं संकेतार्थी वाक्य. आता ह्या शब्दांवरून आपण काय लक्षात ठेवलंय रे, मिश्र की, मिश्र कारण, संयुक्त पण, हे शब्द लक्षात ठेवा. मिश्र की, मिश्र कारण, संयुक्त पण. की आलं की मिश्र, कारण आलं की मिश्र, पण आला की संयुक्त. हे फक्त ॲज अ शब्द लक्षात ठेवा. मिश्र की, मिश्र कारण, संयुक्त पण. आणि शेवटी आपण काय ट्रिक पाहिली, उद्देश जरी मिश्र असला तरी परिणाम संयुक्तच होणार आहे. आय होप की हे तुम्हाला सगळं समजलं असेल. याची चांगली प्रॅक्टिस करा. याच्यावरची क्विज येईल लवकरच, तर ती क्विज सोडवा. आणि आता ह्याची प्रॅक्टिस जर अजून समजावून घ्यायचं असेल तर कुठून समजावून घ्यायचं, तर मोरावाळिंबे सरांचं पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकामध्ये छान एक्सप्लेन केलेलं आहे. मोरावाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये लेटेस्ट व्हर्जनमध्ये उदाहरण थोडीशी कमी आहेत. या बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात उदाहरणं बऱ्यापैकी आहेत. तर तुम्ही या दोन्हीवरून सोडवू शकता. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांच्याकडे पुस्तकं नसतील त्यांनी ऑर्डर करा. दुसरी गोष्ट, जर त्या पुस्तकांमधूनही प्रॅक्टिस करून झाली तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, ज्ञानांकुर प्रबोधिनी, श्रद्धा खैरे ज्ञानांकुर प्रबोधिनी, त्याच्यावरती आपण आत्तापर्यंत झालेले पेपर टाकलेले आहेत. तर त्या पेपरमध्ये खूप सारे वाक्य आहेत. म्हणजे तलाठी भरतीला जवळपास जी 2023ची झाली त्याचे पेपर मी आता सॉर्ट केले आहेत. जवळपास 101 प्रश्न, म्हणजे सगळ्या शिफ्टचे मिळून 101 प्रश्न फक्त वाक्यांच्या प्रकारांवरचेच आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर तुम्हाला 100 प्रश्न, म्हणजे सगळ्या पेपरचे मिळून, ना तुम्ही जर एकाच पेपरचे 100 प्रश्न कसे आले, तर तिथून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आपल्या चॅनलवर वेगवेगळा कंटेंट येत असतो, तुम्ही पाहू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण सध्या आपण ज्या 150 डे चॅलेंज घेतलेला आहे तलाठी भरतीसाठी, त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे टॉपिक कव्हर करत आहोत. आणि मी माझ्या स्वतःच्या ट्रिक्स तुम्हाला देत असते. एकदम नवीन ट्रिक्स असतात, कुठलीही ट्रिक रिपीट होत नाही. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतच शिकवण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या टेलिग्रामवर क्विज पण येत असते आणि दर रविवारी आपण लाईव्हच्या माध्यमातून भेटत असतो. मग आता महत्त्वाचं काय आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं, आपल्या टेलिग्रामला सबस्क्राईब करणं आणि आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा जॉईन करून ठेवणं, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ अपडेट सगळे तुम्हाला तिथे मिळतील. त्याच्यानंतर अलंकाराचा मस्त व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओ जो तुम्ही पाहून घ्या. आणि आपली जी 150 दिवसांची स्ट्रॅटजी आहे, ती स्ट्रॅटजी, ते चॅलेंज जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर ते चॅलेंज जॉईन करा. चॅलेंज जॉईन करणं एकदम फ्री आहे. आणि या चॅलेंजमध्ये मी आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला डेली शेड्यूल देणार आहे आणि त्या शेड्यूलनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मग त्याला ज्या काही पूरक गोष्टी असतील त्या मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप की व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. थोडं जरी कन्फ्युजन झालं असेल तरी लगेच मेसेज करा, कमेंट करा. आणि जर समजलं असेल तरी सुद्धा नक्की मेसेज करा, कमेंट करा. आणि आपला हा व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच.